पुढची बातमी पाहूयात। पुन्हा एकदा लाल वादळ घोंगावणार आहे। मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, किसान सभेचा निर्धार आहे। राजूर इथं ऐतिहासिक लॉंग मार्च सुद्धा होणार असल्याचं बोललं जात आहे। जे मानधन मिळतं त्याबद्दल आम्ही समाधानी नाही येतो, त्यामुळे तर हा आम्ही लॉंग मार्च आयोजित केलेला आहे। तर आमच्या मागण्या आहेत, आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे। हायकोर्टच्या निर्णयानुसार म्हणजे ज्याची 10 वर्ष सेवा झाली त्यांना पण कायम करून घेतलं पाहिजे आणि हायकोर्टच्या निकालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला जे निकाल आहे की त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, तसं आम्हाला किमान वेतन 26,000 मिळालं पाहिजे। ज्या अर्धवेळ परिचर आहेत आणि शालेय पोषण आहार कर्मचारी आहेत, 85 ते 90 रुपये प्रति दिवसावर काम त्यांना करावं लागतं। अनेक मोर्चे काढून सुद्धा त्यांच्या मागण्या सुटलेल्या नाहीयेत, तर त्याच्यामध्ये ती वाढ करावी ही मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे। बांधकाम कामगार आहेत, त्यांच्या मेडिक्लेमच्या योजना रद्द झालेल्या आहेत, त्यांच्या शिष्यवृत्तीच्या योजना रद्द झालेल्या आहेत, त्या सगळ्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत। अंगणवाडीच्या ताई आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, हा सगळ्यात तळाचा जो वर्ग आहे तो ह्या मोर्चामध्ये चालणार आहे।